नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप योजना चालू झालेली आहे, तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला सर्वात प्रथम माहिती भेटून जाईल। तर मित्रांनो, बऱ्याच जणांच्या अशा अडचणी आहेत की सोलार योजनेमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि काही जणांना पैशाचा ऑप्शन आलेला आहे आणि काही जणांना पैशाचा ऑप्शन आलेला असून त्यांनी पैसे भरलेले आहेत, परंतु तिथून पुढची प्रोसेस झालेली नाही। तर त्या पुढची प्रोसेस कशी करायची हे मी आपल्याला सांगणार आहे। मित्रांनो, पैसे भरून आपल्याकडे 10 दिवस झाले असतील, 15 दिवस झाले असतील, तर पैसे भरूनही आपल्याला सोलार आले नाही, ही अशा जर त्रुटी असतील तर लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या महावितरणच्या ऑफिसला जाऊन भेट द्यायची, आपल्या लाईट खात्याला जाऊन भेट द्यायची आणि तिथं आपल्याली माहिती मिळवून घ्यायची। कारण का बऱ्याच शेतकऱ्यांच्या MKIDतून MSID कन्वर्ट झालेला आहे, त्यामुळे अशा प्रॉब्लेम आणि अशा अडचणी आपणाला येत आहेत। तरी लवकरात लवकर आपण आपल्या सब डिव्हिजन ऑफिस म्हणजेच लाईट खात्याच्या ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे। मित्रांनो, तिथे जाऊन भेट दिल्यानंतर तिथे चेक करायचं की आपला फॉर्म जो आहे MK मधून MS मध्ये कन्वर्ट झालाय का नाही, हे आपल्याला लगेच आपल्या ह्याच्यावर आपल्याला तिथले साहेब सांगतील आणि त्या प्रकारे आपण तिथून पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तरीही तिथं बऱ्याच जणांचे पेमेंट भरलेले असतात पर दाखवित नाही। अशाही मित्रांनी पेमेंटचे आपल्या स्क्रीनशॉट काढून घेऊन जायचे। पेमेंट भरलेले आपल्याली जी फॉर्म आपण सुरुवातीला भरला होता त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट हे केलते किंवा त्याच्या प्रिंट काढलेले असतात, तेही प्रिंट आपल्यासोबत ठेवायचे, जेणेकरून तिथं आपल्याली कामी पडतील, हेही लक्षात घ्यायचं। तर मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप योजना ही योजना बऱ्याच दिवसापासून चालू झालेली आहे। तरी आता मी तुम्हाला नव्यानं सांगतो की MKID काय आणि MSID काय।